दिनांक 9 डिसेंबर 2024 34 वर्षाचे बंगलोर येथील रहिवासी अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आणि हा म्हणता संपूर्ण देशभर पसरला। एवढंच नाही तर सोशल मीडियावर #जस्टिस फॉर अतुल सुभाष हा ट्रेंड सुद्धा खूप ट्रेंडिंग मध्ये आहे। नेमकं घडलं काय होतं तर अतुल सुभाष यांच्या पत्नीने त्यांच्यावर जवळजवळ 9 केसेस दाखल केलेल्या होत्या। घरगुती हिंसाचार, हुंड्याची मागणी, मानसिक छळ आणि ह्या सगळ्या केसेस सेटल करण्यासाठी तिने जवळजवळ 3 कोटी रुपयांची मागणी केली। तिच्या 4 वर्षाच्या मुलाला भेटण्यासाठी अतिरिक्त 40 लाखांची सुद्धा तिने मागणी केली। बरोबर ही केस सेटल करून देण्यासाठी त्यांच्या जस्टिस रीता जैन यांनी सुद्धा 5 लाख रुपयांची मागणी केली। त्यांनी हे सुद्धा लिहून ठेवलं होतं की पत्नीच्या घरचे आणि न्यायाधीश यांच्याकडून सुद्धा त्यांना मानसिक त्रास होतोय, त्यामुळे त्यांनी हा आत्महत्याचा निर्णय घेतलेला। तर मित्रांनो, इथे हा प्रश्न निर्माण होतो की स्त्री केंद्री कायद्यांमुळे खोट्या आरोपांचा गैरवापर, अशाच कायद्यामुळे पुरुषांच्या होणाऱ्या मानसिक आणि सामाजिक आयुष्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी ज्याप्रमाणे महिलांसाठी महिला आयोग आहे त्याचप्रमाणे पुरुष आयोग सुद्धा होणं गरजेचं आहे का, हे कमेंट करून सांगायला विसरू नका।